त्या ब्राह्मणाचे घर छोटेसे आणि कौलारू होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याच्याकडे एक गाय होती. ती दूध देत नसे. मात्र ब्राह्मणाने तिचा कधी कंटाळा केला नाही. त्या ब्राह्मणाची श्री स्वामींवर मनापासून श्रद्धा होती. तो नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एकदा स्वामींच्या मनात आले की आपण या ब्राह्मणाकडे भोजन घ्यायला जावे का. आणि त्याच्याकडे भोजन घेण्यासाठी मनात विचार येताच स्वामी तातडीने त्याच्या घरी निघाले. स्वामी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा दुपार झाली होती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री समर्थांना आपल्या दारात आलेलं बघून त्या गरीब ब्राह्मणाला परमानंद झाला. स्वामींच्या चरणावर डोके ठेवून त्याने स्वामींना आदरपूर्वक आपल्या घरात नेले. गंधफुले वाहून त्यांची सेवा केली. मला तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे, तेव्हा तुझ्या घरी असलेल्या गायीचे दूध काढ आणि मला दशम्या करून खाऊ घाल. महाराज, क्षमा करा. माझी गाय भाकड आहे, दूध देत नाही. पण गोमाता आहे महाराज, सोडूनही देता येत नाही, म्हणून तिला सांभाळतो. तुम्हाला दूध हवं असल्यास बाजारात जाऊन दूध आणतो, त्याच्यात दशम्या करतो आणि तुम्हाला देतो. तुला मी काय सांगितलं, समजलं नाही का? मला तर त्याच गाईचं दूध हवं आहे. क्षमा असावी महाराज. चल बरं, दाखव मला तुझी भाकड गाय. मीच बघतो काय झालंय ते. गाय आहे, दूध कशी देत नाही. ब्राह्मणाने श्री स्वामींना ती गाय दाखवली. तेव्हा श्री स्वामींनी त्या गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्या गायीला म्हणाले, हे गोमाते, तू दूध का देत नाहीस? दूध न देता या लेकरांना कशाला उपाशी ठेवतेस? तुझा मालक दरिद्री आहे बर का, त्याला असा त्रास देऊ नकोस. चल आता हट्ट सोड बरं, आणि आजपासून नियमित भरपूर दूध द्यायला लाग बघू. जा आता दूध काढ बघू. आणि त्यावेळी गायीने भरपूर दूध दिले. तो चमत्कार बघून त्या ब्राह्मणासमवेत त्याचा परिवार आणि आसपासचे सारे लोक थक्क झाले. इतक्या वर्षापासून दूध न देणारी भाकड गाय स्वामींच्या एका छोट्याशा विनंतीवरून दूध देऊ लागली आणि स्वामींनी त्या ब्राह्मणाचा उद्धार केला. मंगळवेढ्यात राहून स्वामींनी अशा अनेक भक्तांवर आपली कृपा केली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.